नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या संघाने ACC महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026चे विजेतेपद जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या संघाने ACC महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026चं जे काही या ठिकाणी विजेतेपद आहे त्याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद ज्याला म्हणता येईल WSDS 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद ज्याला म्हणता येईल वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट, बरोबर कधी हे आयोजित करण्यात आलेलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी 2026 मध्ये. ठीक आहे, प्रश्न आहे शिखर परिषदेबद्दल. तर लगेच काय करूया, नवनवीन झालेल्या ज्या काही शिखर परिषद आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. बॉन हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये, 7वे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये, पहिला आसियान भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये, क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये, ग्रीन हायड्रोजन समिट 2025 आंध्र प्रदेशमध्ये, AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये, 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये, पारंपरिक औषधांवरील दुसरी WHO ची जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची असेंब्ली नवी दिल्लीमध्ये, AI इम्पॅक्ट समिट उत्तराखंडमध्ये, तर जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या राज्यामध्ये मायक्रोन टेक्नॉलॉजी इंक डॉटच्या ATMP प्लांटचे उद्घाटन करणार आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी या ATMP प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. ATMP प्लांट म्हणजे काय? असेंब्ली, टेस्ट अँड पॅकेजिंग, बरोबर? असेंब्ली, टेस्ट अँड पॅकेजिंग, बरोबर? अशा प्रकारची फॅसिलिटी आहे, अशा प्रकारचा प्लांट आहे मायक्रोन टेक्नॉलॉजी इंकचा. तो या ठिकाणी पर्टिक्युलरली गुजरातमधील सानंद या ठिकाणी स्थित आहे, बरोबर? आणि मेड इन इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूलचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत एक मोठी या ठिकाणी ही गुंतवणूक असणार आहे. तर पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 मे 1960 झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा, आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, ओकाई, काढना, दंतीवाडा आणि दारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2026च्या जागतिक निवास कार्यक्रम निर्देशांकामध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान कायम ठेवलेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ग्रीस हा जो काही देश आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या स्थानावरती आहे. कशाच्या बाबतीमध्ये? 2026च्या जागतिक निवास कार्यक्रम या इंडेक्समध्ये, निर्देशांकमध्ये. क्लिअर? या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. राह वीर नावाची योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली योजना आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे, राहवीर नावाची योजना आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय? तर अपघातग्रस्तांना मदत करणे. तसेच एक पॉइंट लिहून घ्या, गंभीर जखमी व्यक्तींना गोल्डन आवर अपघातानंतरचा जो काही पहिला 1 तास असतो त्याच्यामध्ये तात्काळ हॉस्पिटलमध्ये मदत करणाऱ्याला या ठिकाणी 25,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक ए, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. ईशान्य वसंत महोत्सव 2026 या कार्यक्रमाची सुरुवात कोठे झालेली आहे?
5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नागालँड या ठिकाणी ईशान्य वसंत महोत्सव 2026 या प्रोग्रामची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे किंवा सुरू झालेला आहे प्रोग्राम. पर्याय क्रमांक डी, नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. आपण 2 सेपरेट व्हिडिओ तयार करू ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या जे काही योजना असतील किंवा महोत्सव असतील ते सुरू करण्यात आले आहेत. त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ तयार करू आणि लवकरच या ठिकाणी जे काही वेगवेगळे इंडेक्स नवीन या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत, निर्देशांक प्रकाशित झालेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आणण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्या दिवशी म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 मार्चला आपण दरवर्षी शून्य भेदभाव दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. हा दिवस संयुक्त राष्ट्र आणि या ठिकाणी UNAIDS बरोबर कणी याच्याद्वारे कायद्यासमोर सर्वांना समान हक्क मिळावेत आणि वंश, लिंग, धर्म, वय किंवा अपंगत्व यांसारख्या कोणत्याही आधारावर होणारा भेदभाव संपुष्टात यावा या उद्देशाने हा दिवस आपण साजरा करतो. सोबत समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी सन्मान आणि समानतेने जगण्याचा हक्क सुनिश्चित करणे या उद्देशाने आपण दरवर्षी 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. नमस्ते नावाची स्कीम योजना जागरूकता कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि नमस्तेचा फुल फॉर्म काय? नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम स्कीम असा याचा फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिली नेट झिरो पंचायत म्हणून कोणत्या ग्रामपंचायतीला मान्यता मिळालेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बेला ग्रामपंचायत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. मुंबई हवामान सप्ताह 2026 दरम्यान या कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली असून वृक्षारोपण, सौर ऊर्जेचा वापर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत उपक्रमांमुळे तिला या ठिकाणी यश मिळालेलं आहे. कोणाला? बेला ग्रामपंचायत. कुठे आहे? तर भंडारा जिल्ह्यामध्ये. भारतातील पहिली नेट झिरो पंचायत म्हणून या ठिकाणी या ग्रामपंचायतीला मान्यता मिळालेली आहे. प्रश्न आहे या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. कोणता जिल्हा भारतातील पहिला बायो हॅप्पी जिल्हा बनला आहे? केई पनयोर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. पहिले पाय असलेले मोबाईल मॅन्युप्युलेटर स्क्रॉप IIT कानपूरने विकसित केला आहे. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन त्रिपुरा ग्रामीण बँकेने या ठिकाणी सुरू केली आहे. समुराई मार्शल आर्ट्स सन्मान मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत पवन कल्याण. राजस्थान राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत या ठिकाणी ठरली आहे बामनवास कंकर. भारतातील पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणत्या राज्यामध्ये सुरू? तर ओडिसामध्ये. आणि भारतातील पहिली नेट झिरो पंचायत बेला ग्रामपंचायत भंडारा या ठिकाणी. पुढचा प्रश्न. सौदी अरेबियाची पोल्ट्री आयात बंदी टिंबटिंब या प्रमुख कारणामुळे या ठिकाणी लादण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक सी, पक्षी इन्फ्लुएन्झाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या ठिकाणी सौदी अरेबियाची पोल्ट्री आयात बंदी या ठिकाणी या प्रमुख कारणामुळे या ठिकाणी लादण्यात आली होती. कुठे? सौदी अरेबियामध्ये. सौदी अरेबिया या ठिकाणी किंग कोण आहेत? सौदी अरेबियाचा सलमान. पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान. राजधानी आहे रियाद आणि चलन आहे सौदी रियाल.
पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या कोणत्या कमांडने कलरी लीप हा जो काही सराव आहे तो या ठिकाणी आयोजित केलेला होता? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सदर्न एअर कमांड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, आव्हानात्मक सागरी वातावरणामध्ये ऑपरेशनल तयारीची चाचणी घेणे या उद्देशाने या ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या सदर्न एअर कमांड या कमांडने कलरी लीप हा जो काही सराव आहे, एक्सरसाइज आहे, तो या ठिकाणी आयोजित केलेला होता. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, कोणत्या रेल्वे जोडणे रेल पार्सल नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, दक्षिण मध्य रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. पारंपरिक पार्सल बुकिंगला एक अखंड डिजिटल फ्रेट अनुभवामध्ये रूपांतरित करणे या उद्देशाने या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेने या ठिकाणी रेल पार्सल नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी कोणत्या वर्षापर्यंत हातमाग निर्यातीमध्ये 10 अब्ज USD लक्ष्य जाहीर केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, 2031 पर्यंत या ठिकाणी हे जे काही लक्ष्य आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणता देश दीर्घकाळ चालणारे HIV प्रतिबंधक औषध लेनाकापावीर वापरण्यास सुरुवात करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? बोत्सवाना, झिम्बाब्वे, केनिया की दक्षिण आफ्रिका? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?